श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो बघा की येणारा आठवडा हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मकर रास ही 10व्या नंबरची रास आहे. मित्रांनो बघा, मकर राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय धैर्यवान असतात, सहनशील असतात आणि पराक्रमी असतात, धाडशी पण देखील असतात. मकर राशीच्या व्यक्तींचा आता सध्या 7:30 संपलेले आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे. परंतु येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला थोडंसं धैर्य राखावं लागेल, थोडासा संयम राखावा लागेल. कुठल्याही प्रकारचे काम करत असताना थोडासा तुम्हाला थकवा जाणवणार आहे, त्यामुळे तुम्हाला मन शांत ठेवावं लागेल. शारीरिक तुमचा थकवा दूर करण्यासाठी थोडासा आराम देखील तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात करायचा आहे. कुठलाही निर्णय घेताना संयमाने तो निर्णय घ्यायचा आहे. पुढच्या आठवड्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल, तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत घ्यायचा असेल किंवा आर्थिक बाबतीत घ्यायचा असेल, गुंतवणूक करण्याच्या बाबतीत घ्यायचा असेल, तर थोडंसं संयम ठेवा. उतावळेपणा करून एखादा निर्णय तुम्ही घेऊ नका. येणारा आठवडा हा तुमच्यासाठी तुमची संयमाची परीक्षा बघणारा आठवडा असणार आहे. आता चला बघूया सविस्तर की येणारा आठवडा कसा असणार आहे. पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा मकर राशीच्या व्यक्तींना चांगला असणार आहे. कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास तुम्हाला जाणवणार नाही, शारीरिक थकवा तुम्हाला जाणवणार नाही. उत्साहाचे वातावरण तुमच्यामध्ये असणार आहे. तुम्ही उत्साहात असणार आहात. तुमचं अतिशय शरीर एकदम ताजेतवानं असणार आहे. तुम्ही व्यायाम करा आणि योगा करा, त्यामुळे तुमचा उत्साह अतिशय वाढणार आहे, म्हणजे अति वाढणार आहे. त्यामुळे मकर राशी व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना किंवा ज्या महिलांना बीपी शुगरचा त्रास असेल किंवा ज्या ज्येष्ठांना बीपी शुगरचा त्रास असेल, त्यांनी तपासण्या वेळोवेळी करून घ्या आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या. त्यानंतर बघूया नोकरदार वर्गासाठी. मकर राशीचे जे नोकरदार व्यक्ती आहेत त्यांना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. वरिष्ठ तुमच्या एखादी चांगली जबाबदारी देणार आहे किंवा तुम्ही ती जबाबदारी स्वतःहून मागून घेणार आहात. ती जबाबदारी तुम्ही पूर्णपणे यशस्वी करणार आहात. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी पण चांगलं वागायचं आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, कामामध्ये संयम ठेवा. कुठल्याही प्रकारचा उतावळेपणा कामामध्ये करू नका. धैर्य ठेवा. वरिष्ठ तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असतील आणि तुम्ही सहकाऱ्यांना एखादी गोष्ट सांगत असाल, जर तुमचा चिडचिडेपणा जर जाणवला तर त्यात काम होणार नाही. त्यामुळे कामामध्ये संयम ठेवा. कुठल्याही प्रकारचे काम करत असताना मकर राशीच्या व्यक्तींना एकच सल्ला आहे की त्यांनी येणाऱ्या आठवड्यात संयम मात्र नक्की बाळगा. त्यानंतर बघा की नवीन प्रकल्प तुम्हाला मिळू शकतात, नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात, पगारवाढसुद्धा तुमची येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते. त्याचबरोबर बढतीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला नोकरीला जायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणी जर नोकरी मिळणार असेल तर तुम्ही तो एकदा प्रयत्न करायला काही हरकत नाही. ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला बोलवणं येऊ शकतं. येणारा काळ हा तुमच्यासाठी नवीन नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे. त्यानंतर बघूया की व्यावसायिक बाबतीत नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार आहेत. नवीन तुम्ही व्यवसाय एखाद्या ठिकाणी चालू करू शकता. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी येणाऱ्या आठवड्यात व्यवसाय सुरू करण्यात काही हरकत नाही. गुंतवणूकदार तुम्हाला आर्थिक मदत करतील. तुमचे मित्र असतील, तुमच्या ओळखीचे नातेवाईक असतील, हे तुम्हाला मदत करायला तयार असतील तर त्यांच्याकडनं मदत घ्या आणि नवीन व्यवसाय सुरू करा. जर तुमची एखाद्या ठिकाणी उधारी अडकलेली असेल किंवा येणे असतील ते सुद्धा येणाऱ्या आठवड्यात वसूल होऊ शकते. येणारा का हा व्यावसायिक लोकांसाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो बघा की त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणाऱ्या आठवड्यात तुम्ही मन लावून अभ्यास करा. तुमची जर स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्हाला मनासारखं यश मिळणार आहे आणि तुमच्या प्रयत्नामुळे, तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही यशस्वी होणार आहात. ज्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं असेल पण त्यांचे काम होत नव्हतं, त्यांचे काम येणाऱ्या आठवड्यात होणार आहे. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचा मार्ग हा मोकळा होणार आहे. ज्यांना उच्च शिक्षणासाठी भारतातच ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांचेसुद्धा प्रयत्न हे यशस्वी होणार आहे. येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला चांगला फायदा हा विद्यार्थी वर्गाला होणार आहे.
फक्त मन लावून अभ्यास करा. तुमचं मन भरकटून देऊ नका. लक्ष केंद्रित करा, संयम ठेवा आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करा. ज्यांचे लग्न झालेले आहे अशा व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराबरोबर एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरण्याचा तुम्ही अनुभव घेणार आहात किंवा फिरण्यासाठी जाणार आहात. कुटुंबाची तुम्हाला साथ मिळणार आहे. कुटुंबात तुमच्या आनंदाचे वातावरण असणार आहे. येणाऱ्या आठवड्यात कुटुंबात वातावरण चांगलं असल्यामुळे तुमचं पण वातावरण हे चांगलं असणार आहे. तुमचं सुद्धा मन हे चांगलं असणार आहे. येणाऱ्या काळात कुटुंबासोबत एकत्रितपणे तुम्ही कुठेतरी सहलीचा अनुभव घेणार आहात, सहलीसाठी जाणार आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.